नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत 2025 मध्ये झालेल्या जेवढ्या काही एक्झाम आहेत त्यामध्ये TCS ने विचारलेले प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तर चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची 10वी वर्षगाठ कोणत्या तारखेला साजरी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक सी 8 मार्च 2025 हे त्याचे अचूक उत्तर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या 10व्या वर्षगाठीच्या समारोह कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या स्थळी करण्यात आले? तर विज्ञान भवन नवी दिल्ली हे त्याचे अचूक उत्तर आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या 10 वर्षाच्या कालावधीत जन्माच्या वेळी राष्ट्रीय लिंग गुणोत्तर कशा प्रकारे बदलले? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ते 918 वरून 930 पर्यंत वाढले. वित्तीय वर्ष 2025-26 साठी वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डिफिसिट जीडीपीच्या किती टक्के असण्याचे लक्ष्य आहे? तर ऑप्शन क्रमांक सी 4.4% हे त्याचे अचूक उत्तर आहे. वित्तीय वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारच्या कर्जाचे जीडीपीशी प्रमाण किती असण्याचा अंदाज आहे? तर हे प्रमाण 56.1% असण्याचा अंदाज आहे. कोणी कर्झन वायली यास गोळी घालून ठार मारले? तर कर्झन वायलीची हत्या ही मदनलाल धिंगरा यांनी केली होती. महाराष्ट्रात सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंशापासून सुरू झाली? तर महाराष्ट्रामध्ये सत्तेची सुरुवात ही सातवाहन घराण्यापासून सुरुवात झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला? तर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी 18 जुलै 1947 या दिवशी मंजूर केला होता. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. भारतात 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता? तर 1857च्या वेळेस मुघल सम्राट हा बहादूर शाह दुसरा हा होता. आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? तर राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक या नावाने ओळखले जाते. भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? तर भारतीय संविधानातील कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. गांधी आयर्विन करार कधी झाला? तर गांधी आयर्विन करार हा 1931 मध्ये झाला होता, जे की आहे ऑप्शन क्रमांक ए. कोणार्कचे मंदिर कोणत्या शतकात बांधले गेले? तर कोणार्कचे मंदिर हे 13व्या शतकामध्ये बांधले गेले होते.
भारतात काळीची मृदा प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते? तर भारतामध्ये काळीची मृदा ही प्रामुख्याने दख्खनचे पठार या ठिकाणी आढळते. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये झाला. 2011च्या जनगणनेत भारतातील सर्वात जास्त बौद्ध समाजाचे लोक कोणत्या राज्यात आहेत? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध समाजाचे लोक आहेत. अट्टथुल्लल एक पारंपरिक नृत्य कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे? तर अट्टथुल्लल हे आंध्र प्रदेशमध्ये एक पारंपरिक नृत्य लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? तर महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. 1974 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात सेवा सहकारी बँक सुरू करण्यात आली? तर 1974 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सेवा सहकारी बँक सुरू करण्यात आली. कोणत्या कालखंडाला भारतातील इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हणतात? तर गुप्त कालखंड याला भारतीय इतिहासाचे सुवर्ण युग म्हणतात. कोणत्या ऑलिम्पिक खेळांमध्ये मिल्खा सिंगने 400 मीटरच्या रनिंग फायनलमध्ये चौथे स्थान मिळविले होते? तर मिल्खा सिंग याने रोम ऑलिम्पिक मध्ये 400 मीटर मध्ये चौथे स्थान मिळवले होते. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय प्रमुख भूभाग असलेला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे? तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात हे त्याचे अचूक उत्तर आहे. 1931 मध्ये कराचीत झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1931 मध्ये झालेल्या कराचीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या घटना समितीची स्थापना रिकामी जागा अंतर्गत केली गेली. तर ती कॅबिनेट मिशन योजना 1946 अंतर्गत केली गेली. दांडी यात्रा सोबत कोणते आंदोलन सुरू झाले? तर दांडी यात्रेसोबतच सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराची उत्पत्ती कोणत्या राज्यात झाली? तर कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराची उत्पत्ती झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये. खालीलपैकी भारतातील पहिल्या प्रादेशिक वर्तमानपत्राचे नाव काय होते? तर पहिल्या भारतीय प्रादेशिक वर्तमानपत्राचे नाव समाचार दर्पण होते. दिल्लीमधील इंडिया गेटची वास्तुरचना कोणी केली होती?
तर दिल्ली गेटची वास्तुरचना एडविन ल्युट्यन्स यांनी केली होती. भारत सरकारने पद्म विभूषण आणि भारतरत्न हे 2 नागरी पुरस्कार केव्हा सुरू केले? तर हे दोन्ही पुरस्कार 1954 पासून सुरुवात झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपले अचूक उत्तर आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजेच UNOच्या स्थापनेवेळी सदस्य देशांची संख्या किती होती? तर सदस्य देशांची संख्या होती 51. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर त्यावेळी लॉर्ड माउंटबेटन हे व्हाईसरॉय होते. कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले होते? तर कुतुब मिनारचे बांधकाम फिरोजशहा तुघलक यांनी पूर्ण केले. सरकारने 1969 मध्ये किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते? तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 मध्ये करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देते? तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे राष्ट्रपतींना शपथ देतात. तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर दादरा आणि नगर हवेली हे त्याचे उत्तर आहे. पुढीलपैकी कोणता किल्ला तमिळनाडूमध्ये आहे? तर मनोरा किल्ला तमिळनाडूमध्ये आहे. महिला एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन 2020 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर ती जिंकली होती सोफिया केनिन यांनी. खालीलपैकी कोणाकडे लोकसभेचे सर्वाधिकार असतात? तर सभापतीकडे सर्वाधिकार असतात लोकसभेचे. देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू हे त्याचे अचूक उत्तर आहे. एम के स्टॅलिन यांच्या हस्ते कुठे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन झाले आहे? तर याचे उद्घाटन झाले आहे कन्याकुमारीमध्ये. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली? तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. जानेवारी 2025 मध्ये GSLV प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण घेतले? तर ते 100वे उड्डाण होते. ऑप्शन क्रमांक सी त्याचा अचूक उत्तर आहे. किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक डी थायलंड हे त्याचे अचूक उत्तर आहे. किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले आहे? तर किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कांस्य पदक जिंकले आहे. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग या
तिघांचीही निवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलेटिक आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? तर अर्जुन पुरस्कारासाठी 32 जणांची निवड करण्यात आलेली आहे. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हरमनप्रीत हे हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे? तर प्रोजेक्ट 15B सुरत हे त्याचे अचूक उत्तर आहे. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय ग्राहक दिन 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी झाली? तर भारतीय हवामान विभागाची स्थापना ही 1975 मध्ये झाली होती, जे की आहे ऑप्शन क्रमांक सी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जय शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर देवजीत सैकिया यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? तर यावर्षी भारतीय हवामान विभागाचा 150वा वर्धापन दिन आहे. 15 जानेवारी हा कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खाशाबा जाधव. अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी 47 हे त्याचे अचूक उत्तर आहे. स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? तर भारत हा चौथा देश ठरला आहे. देशात कोणत्या कालावधीत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो? तर 11 ते 17 जानेवारी या काळामध्ये सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यंदाच्या रक्षा सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? तर ती थीम आहे रस्ता सुरक्षा नायक व्हा. कोणत्या ठिकाणावरून देशातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे? तर नागपूर हे त्याचे अचूक उत्तर आहे. 19वे मराठी विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे? तर हे छत्रपती संभाजीनगरला होणार आहे. कोणत्या हिंसक घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती? तर चोरी चौरा येथे झालेल्या घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. भारतातील वाघांची संख्या टिकून राहावी यासाठी भारत सरकारने 1973 पासून सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे?
तर त्या योजनेचे नाव आहे प्रोजेक्ट टायगर. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणजेच नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हत्ती हे त्याचे अचूक उत्तर आहे. टिपू सुलतान खालीलपैकी कोणत्या ठिकाणाशी संबंधित होता? तर टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टणम या ठिकाणाशी संबंधित होता. 1857 मध्ये ब्रिटिशांनी मुघल वंशाच्या रिकामी जागा या शेवटच्या राज्यकर्त्यास सत्तेपासून पदच्युत केलेही होते. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बहादूर शाह जफर. भारतातील शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा क्षेत्र कोणतं आहे? तर भारतात शेतीनंतर सर्वात मोठे क्षेत्र हे कापड उद्योग आहे. सांभार तलाव कुठे आहे? तर सांभार तलाव हे आहे राजस्थानमध्ये. प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या पंडिता रमाबाई सरस्वती या कोणत्या भाषेच्या महान लेखिका आहेत? तर त्या संस्कृत भाषेच्या महान लेखिका होत्या. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला केव्हा झाला होता? तर तो 2019 मध्ये झाला होता. भारतात धवल क्रांती मूलतः कोणत्या राज्यात झाली होती? तर भारतात धवल क्रांती मूलतः गुजरातमध्ये झाली होती. भारतातील पहिले आरक्षित वन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे त्याचे अचूक उत्तर आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? तर महाराष्ट्राद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक हे लोकराज्य हे आहे. थरचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? तर हे वाळवंट मुख्यतः राजस्थान या ठिकाणी आढळते. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले होते. राज्यात ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी राखीव जागा आहेत. त्याचे प्रमाण किती आहे ते सांगायचं आहे. तर याचे अचूक उत्तर आहे 1/2. ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर हा महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे. राजघाट हे रिकामी जागा यांचे समाधी स्थळ आहे. तर राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती मध्ये आहे, मेळघाट या ठिकाणी. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना, जो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. भारताने रिकामी जागा येथे पहिली भूमिगत अणुचाचणी केली. तर पोखरण या ठिकाणी भारताने पहिली भूमिगत अणुचाचणी केली. बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर बिहू हा सण
आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हे त्याचे अचूक उत्तर आहे. मोगादेशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ही सोमालिया या देशाची राजधानी आहे मोगादिशू. स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर न्यूझीलंड या देशाने सर्वप्रथम स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल केला होता. उस्ताद बिस्मिल्ला खान कशाशी संबंधित आहेत? तर ते शहनाई शी संबंधित आहेत. मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर मुंबई हाय हे खनिज तेलाशी निगडीत आहे. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गंगापूर धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? तर राजाराम मोहन रॉय यांना रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर असे संबोधले होते. दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणास ओळखले जाते? तर अल्तमश यांना दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? तर हा रब्बी पिकांसाठी आवश्यक असतो. खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर खान अब्दुल गफार खान यांनी ही संघटना स्थापन केली. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर ते होते सी राजगोपालाचारी. जीवाणूचा जनक असे कोणाला संबोधले जाते? तर लिव्हेनहुक यांना जीवाणूचा जनक असे म्हणून संबोधले जाते. जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता? तर हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो. सत्यमेव जयते हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले? तर हे पंडित मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले. काश्मीर खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते? ऑप्शन क्रमांक 1 पीठ हे त्याचे अचूक उत्तर आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कोठे सुरू झाली? तर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत या ठिकाणी सुरू झाली. चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली? तर ही चळवळ भारतामध्ये 1942 मध्ये झाली. अहमदनगर हे नाव बदलून आता कायदेशीर काय झाले आहे? तर ते अहिल्यानगर झालेले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळविणारी व्यक्ती कोण?
तर ती व्यक्ती होती आशाबा जाधव. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबरला जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? तर ते बासरी या वादन प्रकाराशी संबंधित आहेत. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कुठून कुठपर्यंत आहे? तर तो नागपूर ते गोवा इथून इथपर्यंत आहे. नागपूर ते गोवा यापर्यंत आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा कुठून कुठपर्यंत आहे? तर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा या ठिकाणपर्यंत आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या याचं उत्तर आहे. भारतात रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली होती? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये रेल्वे तारयंत्र पोस्ट यांची सुरुवात झाली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.